नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। मी डोळे उघडून पाहू लागले. कुठे होते मी? इंद्राच्या नंदनवनात मंदाकिनीतून वाहत असलेल्या पारिजात पुष्पांच्या शय्येवर, मलयगिरीवरून येणाऱ्या शीतल सुगंधित वायुलहरींच्या हिंदोळ्यावर, जगाने कधीही न पाहिलेल्या सौंदर्याचा शोध करायला निघालेल्या महाकवींच्या नौकेत. छे, काही कळत नव्हते मला. महाराजांचा दृढ बाहुपाशसुद्धा मला जाणवत नव्हता. कितीतरी वेळाने माझ्या लक्षात आले, महालाच्या खिडकीतून चावटचंद्र माझ्याकडे डोकावून पाहत आहे आणि गालातल्या गालात हसत आहे. मी लाजले. महाराज माझी हनुवटी वर करून म्हणाले, विवाहाच्या वेळी वधू पुरोहिताला लाजू लागली तर कसं होईल? मी म्हणाले, चंद्रावर मोठमोठ्या कवींनी अनेक सुंदर कल्पना केल्या आहेत, पण त्याला पुरोहित बनवलं नव्हतं कधी कोणी. महाराज उद्गारले, युगानयुग तुझ्या माझ्यासारख्यांचे गांधर्व विवाह याच्याच साक्षीनं साजरे होत आले आहेत. प्रेमिकांचा खरा पुरोहित हाच आहे. महाराजांच्या स्कंधावर मस्तक ठेवून मी चंद्राकडे टक लावून पाहिले. त्याचे चांदणे माझ्या गात्रागात्रांतून पाझरू लागले. छे, ते चांदणे नव्हते. निद्रित पृथ्वीला सफल प्रीतीची जी स्वप्ने पडत होती त्यांचा सुगंध होता तो. या सुगंधात मी हा म्हणता विरून गेले, अगदी विरघळून गेले. आता शर्मिष्ठा राजकन्या नव्हती की दासी नव्हती. ती वृषपर्व महाराजांची मुलगी नव्हती. ती तपस्वी कचदेवांची बहीण नव्हती. ती केवळ एक प्रणयिनी होती. त्या रात्रीनंतरच्या अनेक रात्री, त्या अनेक रात्रीतल्या अगणित घटका आणि त्या अगणित घटकातील असंख्य पळे, त्यातले प्रत्येक पळ निपळ जणू सुखाचे कारंजे होते. ते सुख, तो आनंद नाही. कितीही वर्णन केले तरी तो ब्रह्मानंद समुद्र शिंपल्यात घालून कधी कुणाला दाखवता येईल का? फुलाचे चित्र काढून त्याचा सुगंध कुणाला देता येईल का? प्रीतीची अनुभूतीसुद्धा अशीच आहे. मोक्षप्राप्ती हा शब्द मी लहानपणापासून ऐकत आले होते, पण त्याचा खराखुरा अर्थ मला कधीच कळत नव्हता. मूक गीतांनी रंगलेल्या त्या मधुर रात्रींनी तो मला शिकवला. स्त्रीचे मन शब्दाचा काथ्याकूट करीत बसत नाही. ते फक्त त्या शब्दाच्या मागे असलेली भावना पाहते. पार्वतीमाईने उन्हातान्हात आणि थंडी वाऱ्यात केवढे उग्र तप केले, पण ते काय मोक्षप्राप्तीसाठी? छे, ते होते भगवान शंकराच्या सेवेची संधी मिळावी म्हणून. स्त्रीने प्रेम कसे करावे याचा धडाच त्या जगन्मातेने घालून दिला होता. तिच्या पावलावर पाऊल टाकून, होय, तिच्या पावलावर पाऊल टाकून मी प्रेम केले. ययाती महाराजांवर प्रेम केले मी. ते देवयानीचे पती आहेत ते ठाऊक असूनही मी त्यांच्यावर प्रेम केले. महालाबाहेर झोपणाऱ्या माझ्या 2 विश्वासू दासींशिवाय माझे प्रेम कुणालाही कळले नाही. ते मोठे गोड रहस्य होते. प्रेमिकांची मैत्रीण असलेल्या रजनीचे रहस्य होते ते. ते माझ्या महालात भिंतीचे रहस्य होते. अष्टोप्रहर काळोखात एकलेपणाने दिवस काढणाऱ्या त्या भुयाराचे रहस्य होते ते. पहिल्या रात्रीच्या आनंदाची धुंदी माझ्या डोळ्यांवरून उतरायच्या आधीच दुसऱ्या रात्रीच्या स्वप्नांची धुंदी त्यांच्यावर चढे. पण त्या उन्मादातही कोणीतरी मध्येच मला जागी करी. ते कोणीतरी कठोर स्वरात म्हणे, शर्मिष्ठे, सावध हो, अजून सावध हो. कुठं चालली आहेस तू? काय करते आहेस तू? हे भयंकर पाप आहे. पापाचा विषवृक्ष विश्वव्यापी असतो. त्याची पानं मोहक दिसतात, त्यांची फुलं धुंद करून सोडतात, पण त्याची फळं, त्याच्या प्रत्येक फळात तक्षक लपून बसलेला असतो. त्याचा दंश कुणाला केव्हा होईल तो कदाचित तुला होईल, कदाचित महाराजांना होईल. महाराजांच्या स्पर्शाने माझ्या अंगावर जसे प्रीतीचे रोमांच फुलत, तसा पापाच्या या कल्पनेने तिथे भीतीचा काटा उठे. मी पुन्हा पुन्हा स्वतःशी म्हणे, प्रेम म्हणजे दान, सर्वस्वाचे दान. ते पाप कसे होऊ शकेल? देवयानीला माझ्याविषयी विलक्षण दुस्वास वाटतो. तिच्या मनात माझ्याविषयी अढी नसती तर महाराजांवर जडलेले माझे मन मी आनंदाने तिच्यापुढे उघडे केले असते. मी पदर पसरून तिला म्हणाले असते, मुलगी सासरी जायला निघाली की प्रत्येक राजकन्येची आई तिला उपदेश करते. सवत आपली वैरीण आहे असं मानू नकोस, ती मैत्रीण आहे असं समजून तिच्यावर प्रेम कर. तू नी मी तर बालमैत्रिणी आहोत. आपण दोघे मिळून महाराजांना सुखी करूया. तूच त्यांची पट्टराणी राहा. मला त्यांच्या जोडीनं सिंहासनावर मिरवायची इच्छा नाही. महाराणी म्हणून मिळणाऱ्या मानमरातबाची मला वांछा नाही. राजकाज संपून महाराज महालात येतील त्यावेळी त्यांचे पाय चोरायला मिळाले, त्यांचा शीण थोडा हलका करता आला तरी तेवढ्यानं सुद्धा मी धन्य होईन. तू उषा हो, तू प्रभा हो, तू संध्या हो. मी तुझा हेवा करणार नाही. मी सूर्यफूल होईन आणि माझ्या देवाची दुरून, अगदी दुरून पूजा करीन.
तो तिकडे जाईल, तिकडे मान वळवून डोळे भरून मी त्याला पाहत राहीन. पापाच्या कल्पनेने बेचैन झालेल्या मनाची अशी परोपरीने समजूत घालीत असे मी. पण केव्हा केव्हा मनाला लागलेली ही टोचणी काही केल्या कमी होत नसे. मग ती पार्वती माईची मूर्ती डोळ्यांपुढे आणून हात जोडून तिला म्हणे, माते, तू जसं भगवान शंकरावर प्रेम केलंस तसं महाराजांवर प्रेम करण्याचं बळ मला दे. पित्यानं पतीचा अपमान केलेला पाहताच तू यज्ञकुंडात उडी टाकलीस हे तुझं अग्निदिव्य कधीही विसरणार नाही मी. जी प्रिय कराकरता कुठलंही दिव्य करू शकते तीच खरी प्रेयसी, याचा स्वतःला मी कधीही विसर पडू देणार नाही. मग तरी मी पापी ठरणार नाही ना. अधूनमधून ही टोचणी माझ्या मनाला बेचैन करून सोडी. मग तिची कुसळे टोचत नसत तेव्हा मी सुखाच्या शिखरावर बसलेली असे. इवले इवले पंख हलवीत फुलपाखरू फुलांवरून नाचत असते ना, तशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझी स्थिती होई. महाराजांसाठी विडे तयार करून ठेवायचे, सुगंधी फुलांचे गजरे गुंफायचे, महाराजांना आवडेल अशी वेशभूषा करायची, त्यांना रंजविण्याकरता नव्या नव्या कल्पना शोधून काढायच्या. या गोष्टीत दिवस भुरकन उडून जाई. मग रात्र किती लगबगीने येई. एखाद्या अभिसारिकेप्रमाणे ती घाईने संकेतस्थळी चालली आहे असा भास होई. पण 4 घटका होऊन गेल्या की तीच रात्र एखाद्या विरहिणीप्रमाणे मंद पावलांनी चालत आहे असे वाटू लागे. पळापळाला माझी अधीरता वाढे. काहीतरी अडचण निर्माण होईल आणि आज महाराजांचे येणे घडणार नाही अशी शंका येऊन मन व्याकुळ होईल. अनेक प्रेमकाव्ये मी वाचली होती. प्रीतीच्या खऱ्या स्वरूपाची काहीच कल्पना नसताना प्रेमगीते रचली होती. पण ती काव्ये वाचताना आणि ती गीते रचताना मिळालेला आनंद ही प्रीतीच्या खऱ्या ब्रह्मानंदाची नुसती पुसट सावली होती. आरशात पडलेल्या चंद्राच्या प्रतिबिंबाला खरा चंद्र मानून बालकाने त्याच्याशी खेळावे, तशी मुग्ध वयातल्या एका कुमारिकेची ती केवळ कल्पनेची क्रीडा होती. खरी प्रीती कशी असते ते कळायला प्रेमिकच झाले पाहिजे. प्रणयिनीच्या गावाला गेले पाहिजे. चंद्राची शीतलता आणि सूर्याची प्रखरता, अमृताची संजीवन देणारी शक्ती आणि हलाहलाची प्राण घेणारी शक्ती यांचा संगम. प्रीती कशी असते ते सांगणे सोपे नाही. एके दिवशी मध्यरात्र होईपर्यंत अमात्य राजकाजाच्या गोष्टी बोलत बसले होते. त्यामुळे महाराजांना लवकर येता आले नाही. मध्यरात्र उलटून गेली. माझी स्थिती अगदी वेड्यासारखी झाली. नाही त्या कल्पना मनात येऊ लागल्या. महाराज आजारी तर नसतील? त्यांना बरं नसलं तर मी त्यांच्या सेवेला जायला नको का? पण ते मला निरोप कसा पाठवणार? मी तरी उघडपणे राजवाड्यावर कशी जाणार? शर्मिष्ठेला महाराजांच्या हृदयात स्थान आहे, पण त्यांच्या जवळपास मात्र तिला फिरकता येत नाही. दैवाने मला प्रेम दिले होते, पण किती कद्रूपणाने त्याने ते दान केले होते. कुबेराने एखाद्या स्त्रीला पृथ्वी मोलाचा अलंकार द्यावा, पण तो एकांतात अंधारात घालण्याची आज्ञा करावी. घडीघडीला हा अनुभव घेत होते मी. त्या रात्री मला राहावेना. मन वारा प्याल्यासारखे झाले. मी भिंतीतली कळ दाबली. धीटपणाने भुयाराच्या पायऱ्या उतरले, पण पुढे मात्र पाऊल पडेना. मी काळोखाला भ्याले नव्हते. भुयारात एखादा काळसर्प आपल्या पायाला विळखा घालील या शंकेनेही मी विचलित झाले नव्हते. मला भय वाटत होते ते निरनिराळ्या गोष्टींचे. मी भुयारातून महाराजांच्या महालात गेले तर आमचे प्रेमरहस्य उघडकीस नाही का येणार? एका क्षणी माणसाचा मित्र असलेले दैव पुढच्या क्षणी त्याचा शत्रू बनते. देवयानीने ऋषीचा वेश देऊन महाराजांना माझ्याकडे पाठवले. त्या क्षणापर्यंत दैव माझे शत्रुत्व करीत होते, पण माझ्याशी कपट करणाऱ्या देवयानीलाच दैवाने हातोहात फसविले. या क्षणापासून मला अनुकूल झालेले दैव याच क्षणी प्रतिकूल होणार नाही कशावरून? या गुप्त मार्गाने मी महाराजांच्या महालात जावे आणि नेमकी त्याच वेळी देवयानी परत आलेली असावी. देवयानीला माझे हे रहस्य कळल्यावर काय घडेल ती कल्पनासुद्धा मला सहन होईना. हे रहस्य तिला कळता कामा नये, कधीही कळता कामा नये. मुकाट्याने भुयारातून मी महालात परत आले. पळापळाला मला वाटले होते मी किती अभागी आहे. परमेश्वराने मला उघड प्रेम करायला सुद्धा अधिकार दिला नाही. हस्तिनापुरातल्या एखाद्या दरिद्री दासीला जो अधिकार देवाने दिला आहे तो राजकन्या असलेल्या शर्मिष्ठेला मिळू नये. महाराज आले तेव्हा माझी उशी आसवांनी ओली चिंब झाली होती. त्या रात्री महाराजांना गाढ झोप लागली तरी मी जागीच होते. त्यांच्या बाहुपाशात मी धुंद होऊन गेले होते, पण ती क्षणभरच. मग माझ्या मनातली सगळी भूते जागी झाली. प्रीतीच्या सावलीत विसावलेल्या मनाने मृत्यूकडे धाव घेतली.
मनात आले आम्ही दोघे अशी एकांताच्या बाहुपाशात असताना प्रचंड धरणीकंप व्हावा आणि त्यात हे अशोकवन, हे मंदिर सारे सारे गडप होऊन जावे. पुढे शेकडो वर्षांनी कोणीतरी शोधक हे सर्व खणून काढील. त्याला परस्परांच्या बाहुपाशात गुरफटून सस्मित मुद्रेने चिरनिद्रा घेत असलेले हे जोडपे दिसेल. प्राचीन काळच्या शिल्पकाराने खडकात खोदलेल्या या रतिमदनांच्या मूर्ती आहेत असे एखादा कवी म्हणेल. हे हस्तिनापूरच्या राजा राणीचे जोडपे असावे असा कुणीतरी इतिहासकार तर्क करील. पण जिला उघडपणे आपल्या प्रियकरावर प्रेम करता आले नाही अशा एका प्रेयसीने क्रूर दैवाच्या हातून त्याला न कळत काढून घेतलेला हा सुवर्ण क्षण आहे हे मात्र कुणाच्याही लक्षात येणार नाही. दुसऱ्याच क्षणी या कल्पनाचित्राचा मला राग आला. मी किती दोबळी होते, किती अप्पलपोटी होते. आपल्या सुखाचा विचार करता करता मी महाराजांच्या त्या कल्पनेसरशी माझे सारे अंग शहारले. गाढ झोपेतच महाराजांना ते माझे शहारणे जाणवले असावे. आपला बाहुपाश अधिकच दृढ करीत ते पुटपुटले. भीती कुठली? लगेच झोपेतच त्यांनी आपले ओठ माझ्या ओठांवर टेकले. चंद्रकोर उगवताच काळोख लोप पावावा तशी प्रीतीची भीती बुडून गेली. पण दुसऱ्या दिवशीच्या सूर्यप्रकाशाबरोबर ती वर आली, अधिक अक्राळ विक्राळ रूप धारण करून. सकाळी उठताच मला मळमळल्यासारखे वाटू लागले. माझ्या दोन्ही विश्वासू दासी जाणत्या होत्या. माझे मस्तक दाबून धरीत असतानाच त्या एकमेकींकडे सूचक दृष्टीने पाहत होत्या. त्यांनी न सांगताच मी ओळखले, मी आई होणार. आनंद, भीती, लज्जा, चिंता, उत्कंठा, कुतूहल या सर्वांचे मोठे विलक्षण मिश्रण होऊन गेले माझ्या मनात. महाराजांशी उघडपणे माझा विवाह झाला असता तर हा केवढा आनंदाचा प्रसंग ठरला असता. साऱ्या नगरात हत्तीवरून साखर वाटली गेली असती. पण माझ्या महालातल्या मुंगीला सुद्धा हे गोड गुपित सांगायची मला चोरी होती. नववधू म्हणून सासरी गेलेल्या आपल्या मुलीला नुकतेच दिवस गेले आहेत हे कळल्यावर कुठली आई आनंदित होत नाही. माझे हे गुपित कळताच माझ्या आईलाही तसाच हर्ष झाला असता. माहेरी पाऊल टाकताच लांबून मी तिच्या कुशीत तोंड लपवले असते. माझे मस्तक कुरवाळीत ती म्हणाली असती, क्षमा, लहानपणाची ती गोष्ट आठवते का ग तुला? एके दिवशी संध्याकाळी बागेत माळी काम करीत होता. ते पाहून एक फुलं झाड लावायची लहर आली तुला. मातीत नाचत बागडत आणि चिखलात हात माखून घेत तू चिमुकलं झाड लावलंस. झोपेपर्यंत 10 वेळा दासींना घेऊन ते झाड बघायला गेलीस. मध्यरात्री तू एकदम जागी झालीस आणि माझ्या गालाला गाल घाशीत विचारलंस, माझ्या झाडाला फूल लागलं असेल का ग आई? मी हसून म्हणाले, वेडी रे वेडी, इतक्यात त्याला फूल येईल कसं? आधी त्याच्यावर कळी यायला हवी, मग त्या कळीचं फूल होईल. तू रुसलीस, रागवलीस, त्या झाडाला कळी आहे की नाही हे पाहायचा हट्ट धरलास. मी दासीबरोबर तुला बागेत पाठवलं. तिथून तू आलीस. ती डोळे पुशीतच आपल्या झाडाला अजून कळी आली नाही म्हणून तुला फार दुःख झालं होतं. केव्हा येईल ग आई माझ्या झाडाला कळी? कशी ग येते ती? हा प्रश्न त्या रात्री तू मला 100दा विचारला असशील. शेवटी कंटाळून मी उत्तर दिलं, तुझं लग्न झाल्यावर तुला कळेल कशी कळी येते ते. मग तू दुसरा हट्ट धरलास, माझं लग्न कर. आधी माझं लग्न कर म्हणजे माझ्या झाडावर केव्हा कळी येईल ते मला कळेल. यौवनात पाऊल टाकले तेव्हा गोड गुदगुल्या करणारी ही आठवण आता माझ्या काळजाला चिमटे घेऊ लागली. आधी माझं लग्न कर म्हणून लहानपणी आईपाशी हट्ट धरणाऱ्या शर्मिष्ठेचे लौकिक दृष्टीने कधीच लग्न होणार नाही हे तेव्हा कुणाच्या स्वप्नात तरी आले असेल का? केव्हा केव्हा सत्य स्वप्नाहूनही भयंकर असते. महाराणी होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या मुग्ध शर्मिष्ठेला शेवटी दासी व्हावे लागले. माणसा इतका निसर्ग दुष्ट नाही म्हणून ती दासी आता आई होणार होती. पण निसर्गाचा हा वत्सल वरसुद्धा तिला क्रूर शापासारखा वाटू लागला होता. मी जितकी आनंदले तितकीच गोंधळले. भीतीने मनात चूर झाले. हे रहस्य देवयानीला कळले तर ती काय करील? हे सारे आपल्या आईवडिलांच्या कानांवर गेल्यावर त्या दोघांना काय वाटेल? उलटा म्हणून ते माझा तिरस्कार करतील का? मी पापी नाही हे मला कसे समजावून सांगता येईल? माझ्या दोघी दासीही गडबडून गेल्या. तपश्चर्येला बसलेल्या शुक्राचार्यांच्या दर्शनासाठी गेलेली देवयानी अजून परत आली नव्हती. पण ती आल्यावर विचार करून मी सुन्न झाले. मग एकदम मला कचाची आठवण झाली. वाटले तो यावेळी इथं असायला हवा होता. त्यानं मला धीर दिला असता. आपली बहीण पापी आहे असं त्याला वाटलं असतं तर तिचं पाप धुवून टाकायला त्यानं आपलं सारं तपपणाला लावलं असतं. पण या जगात मी एकटी, अगदी एकटी, अनाथ,
नाही, मी अनाथ नाही. हस्तिनापूरच्या सम्राटाची प्रेयसी अनाथ कशी होईल? ययाती महाराजांची आवडती पत्नी अनाथ कशी होईल? भित्र्या मनाचे माझे मलाच हसू आले. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मङ्गलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.